मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. सो मी तुम्हाला एक बेसिक ओव्हरव्ह्यू देणार आहे टाईम मॅनेजमेंटचा, जो की तुम्हाला फॉलो करायचा आहे. कारण अगेन इतिहासाच्या पेपरला वेळ खूप म्हणजे वेळ खूप जास्त लागतो लिहिण्यासाठी वगैरे. इथे तुम्हाला उत्तर आठवायची असतात. जर तुम्ही पॅराग्राफ वगैरे म्हटलं तर त्याला तुम्हाला काही उत्तरं आठवावी लागणार नाहीत. पण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला उत्तर आठवून लिहायचे असतात. सो आठवण्यामध्ये वेळ जातो, लिहिण्यामध्ये वेळ जातो. प्लस उत्तर कसं लिहायचं, कसं मॅनेज करायचं, किती ओळींचं लिहायचं, हे सगळं ठरवण्यामध्ये वेळ जातो. आणि त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. ओके, चलो. तर आता आपण बेसिक टाईम मॅनेजमेंट बघणार आहोत. हे कालचंच प्रश्नपत्रिकेचं पॅटर्न आहे. आय होप तुम्ही पाहिलेलं आहे. याच्यामध्ये मी पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं वगैरे हे पण सांगितलं होतं आणि काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा आपण पाहिल्या होत्या. किती मार्कासाठी किती ओळी लिहायच्या हे मी काल सगळं सांगितलेलं आहे, तरी पण पुन्हा एकदा सांगते. 3 मार्कांचा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये 6 पॉईंट्स मिनिमम आले पाहिजे, लहान लहान पॉईंट्स असतील तर, आणि उत्तर साधारणतः 10 ओळींचं असलं पाहिजे. ठीक आहे, चलो. आता सगळ्यात पहिली गोष्ट, थोडासा आपण याच्यापेक्षा वेगळा कलर घेऊया, जेणेकरून तुम्हाला ते पटकन इझिली बघता येईल. ओके, सो आपला जो पहिला प्रश्न आहे, ओके मयूर, 3 मार्कांच्या ओळीसाठी 10 ओळी, 3 मार्काच्या उत्तरासाठी 10 ओळी आन्सर्स लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, चलो. सो आपला पहिला जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला फक्त जे ओळ आहे तर ती लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये जे ॲक्च्युअल आन्सर आहे, जे पण MCQs मधलं आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचे. सो हे एवढं करण्यासाठी साधारणतः आपण प्रत्येकी 2-2 मिनिटं जरी म्हटलं, प्रत्येक प्रश्नाला 2-2 मिनिटं, तरी तुम्ही या प्रश्नाला एकूण 6 मिनिटं देणार आहात. ओके, 6 मिनिटांचा वेळ तुम्हाला या प्रश्नाला द्यायचा आहे. ठीक आहे, 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नका. तसं हे तुमचा जेवढा कमी तुम्ही वेळ कराल तेवढाच वेळ तुम्हाला पुढे मिळणार आहे बाकीचे प्रश्न सोडवण्यासाठी. सो शक्यतो वेळ थोडासा कट करण्याचा प्रयत्न करा आणि एक वाक्य तुम्ही अर्थात 2 मिनिटाच्या आत लिहूच शकता. सो या ठिकाणी 6 मिनिटांचा वेळ आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे दोन्ही प्रश्न एकाच पानावरती लिहा शक्यतो आणि मध्ये एक ओळ सोडा. पण हा जो पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर किंवा प्रश्न क्रमांक 2 हा मात्र तुम्हाला दुसऱ्या पानावरती लिहायचा आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला 3 गट जे आहेत तर ते दिलेले आहेत आणि तिन्ही गटांमधला तुम्हाला योग्य म्हणजे चुकीची जोडी जी आहे तर ती ओळखून लिहायची आहे. कोणीतरी मला काल प्रश्न विचारला होता की चुकीची जोडी पुन्हा बरोबर करायची का, तर नाही करायची आहे. चुकीची जोडी फक्त ओळखून लिहायची आहे, बरोबर वगैरे करायचं नाहीये. ठीक आहे, सो यामध्ये मग तुम्हाला साधारणतः वाचण्यासाठी, विचार करण्यासाठी 1 ते 1.5 मिनिटं आणि लिहिण्यासाठी अर्धा ते 1 मिनिटं एवढा वेळ जर आपण काढलात तर तुम्ही याला साधारणतः 8 मिनिटं देऊ शकता. ठीक आहे, कारण याच्यामध्ये थोडंसं विचार करावा लागेल की बरोबर आहे, चुकीचं आहे, कन्फ्युजन वगैरे होऊ शकतं. मग तुम्ही अल्टिमेटली एका गोष्टीपर्यंत पोहोचणार. सो बेसिकली त्याच्यामुळे याला पण थोडासा जास्त वेळ देतोय, 8 मिनिटांचा वेळ. अगेन इथे तुम्ही जेवढा वेळ कमी कराल तेवढंच तुम्हाला पुढे मोठे आन्सर्स लिहिण्यासाठी वेळ मिळणार आहे. तर शक्यतो या ज्या गोष्टी आहेत या मी तुम्हाला एक राऊंड ऑफ फिगर सांगते, बट तुम्ही याच्यामध्ये अजून थोडासा वेळ कमी वगैरे करण्याचा प्रयत्न करू शकता. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट, असं करून आपल्या एकूण 14 मिनिटांमध्ये जो प्रश्न पहिला आचे आहेत तर ते पूर्ण झाले पाहिजेत. तर या ठिकाणी एकूण 14 मिनिटं आपली गेलेली आहेत, म्हणजे साधारणतः 15 मिनिटं राऊंड ऑफ पकडा. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा याच्यामध्ये तुम्हाला सूचनांप्रमाणे कृती करायची आहे. लाईक संकल्पना चित्र पूर्ण करा असेल, तयार करा असेल, कार्यदर्शी चित्र पूर्ण करा, तयार करा असेल, कोणताही 2 तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. 4 गुणांचा हा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण याला थोडेसे जास्त मार्क देणार आहोत. 4 गुणांचा असला तरीही तुम्हाला प्रत्येक संकल्पना चित्रामध्ये, या संकल्पना चित्रामध्ये 4 ब्लँक्स, याच्यामध्ये 4 ब्लँक्स, अजून एकामध्ये 4 ब्लँक्स. ओके, कारण तुम्हाला तिघांपैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत. सो 4-4च ब्लँक्स फक्त असतात. तर आपण असं ॲज्युम करूया की तुम्ही या ठिकाणी 2 प्रश्न सोडवणार आहात आणि म्हणून याला आपण 12 मिनिटांचा वेळ देऊया. ठीक आहे, ठीक आहे, 12 मिनिटांचा आपण या ठिकाणी याला वेळ देणार आहोत. 12 मिनिटं म्हणजेच कसं, तर एका प्रश्नाला 6 आणि दुसऱ्या प्रश्नाला 6 मिनिटं. हे पण खूप जास्त वेळ दिलेला आहे, पण तरी पण ह्याच्यामध्ये ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे, मग ती चुकली तर परत ड्रॉ करावं लागणार एएस करून, मग त्याच्यामध्ये अजून काही चुकलं परत ड्रॉ करावं लागणार. सो याच्यामध्ये वेळ जातो आणि म्हणूनच तुम्हाला थोडासा एक्स्ट्रा वेळ तुम्ही दिलेला आहे. ठीक आहे, हो, पॅसेज येणार आहे, कोणता येणार आहे वगैरे ते मी सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे एक कोणता येणार आहे हे एक्झॅक्टली नाही सांगू शकत, बट तुम्हाला मी एक आयडिया दिलेली आहे. ठीक आहे, चलो. आफ्टर दॅट नेक्स्ट, सो आय होप की तुम्हाला हा जो वेळांचा व्हिडिओ आहे तर हा हेल्पफुल राहील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता प्रश्न दुसरा ब. प्रश्न दुसरा ब काय आहे की टिपा लिहा किंवा 25 ते 30 शब्दांमध्ये उत्तर लिहा. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. 2-2 म्हणजे 4 मार्काचा हा प्रश्न आहे. सो याला तुम्ही थोडासा अजून जास्त वेळ देणार आहात. साधारणतः तुम्ही याला देऊ शकता अराउंड, तुम्हाला हे जेव्हा तुम्ही पॉईंट्स लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. ओके, सो तुम्ही याला अगेन 14 मिनिटांपर्यंतचा वेळ देऊ शकता. ठीक आहे, 14 मिनिटं वगैरे तुम्ही याला देऊ शकता, 7-7 मिनिटं प्रत्येक याला. ओके, प्रत्येक पॉईंटला जर तुम्ही 1-1 मिनिटाचा वेळ लावला तरीही तुम्ही आरामात 14 मिनिटामध्ये हा प्रश्न कंप्लीट करू शकता.
सो 12 मिनिटं आपण दिलेली आहेत प्रश्न दुसरा अ ला आणि 14 मिनिटं आपण दिलेली आहेत प्रश्न दुसरा ब ला. सो आय होप की तुम्हाला इथपर्यंत काही डाऊट नाही आहे. अशा पद्धतीने 40 मिनिटं आपली या ठिकाणी झालेली आहेत. नेक्स्ट आहे प्रश्न तिसरा आहे विधाने सहकार्याने स्पष्ट करा. अगेन 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत, पण इथे तुम्हाला थोडेसे जास्त पॉईंट्स लिहावे लागतील. सो एकूण याला पण आपण साधारणतः 16 मिनिटांचा वेळ देऊया. ठीक आहे, 16 मिनिटं जास्त आहेत, बट तरीही आपण इथे 16 मिनिटांचा वेळ देऊया किंवा तुम्ही हे 15 मिनिटात आटोपण्याचा प्रयत्न करा. ओके, सो 15 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. आतापर्यंत आपली 40 मिनिटं झाली होती. 15 मिनिटं जर आपण ॲड केलं तर साधारणतः 55 मिनिटांपर्यंत आपण आलेलो आहोत. नेक्स्ट आहे उतारा. आता उतारा वाचण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल. सो साधारणतः तुम्हाला जो उतारा वाचायचा आहे तर त्याला तुम्ही एक खूप मोठा उतारा नसणार आहे, 10 ते 12 ओळींचा फक्त उतारा असणार आहे. तर तुम्ही 5 मिनिटं याला देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आपला जो 1 तास आहे तर तो पूर्ण होतोय. उतारा वाचेपर्यंत 1 तास पूर्ण झाला पाहिजे. आणि आता तुम्ही उतारावरचे प्रश्न सोडवायला घ्यायचे आहेत. ते साधारणतः तुम्ही एक 7 ते 8 मिनिटामध्ये प्रश्न सोडवायचे आहेत. ओके, 7 ते 8 मिनिटामध्ये तुम्हाला हे सगळे प्रश्न काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. सो मी या ठिकाणी अप्रॉक्सिमेटली 7 मिनिटं देते, कारण याची उत्तरं तर 1 मार्काची आहेत. उत्तरं वाचतानाच तुम्ही त्याला खाली अंडरलाईन करून ठेवा आणि मग हे उत्तर लिहायला थोडासा वेळ लागला तर म्हणून या ठिकाणी आपण 7 मिनिटं घेऊया. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण 1 तास 7 मिनिटावरती आलेलो आहोत. सो हे नक्की आय होप की तुम्हाला हेल्पफुल आहे का? मी एवढं सगळं सांगते टायमिंग वगैरे, बट अगेन तुमच्या लिहिण्याच्या स्पीडवरती वगैरे मॅटर करतंच. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सविस्तर उत्तरे लिहा. थोडासा मोठा प्रश्न आहे आणि याला तुम्हाला थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे. 6 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे. 2 तुम्ही या ठिकाणी उत्तरं लिहिणार आहात. सो तुम्हाला याला साधारणतः 12 ते 15 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. ओके, 6 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला. सो 12 ते 15 मिनिटांचा वेळ तुम्ही या ठिकाणी देणार आहात. सो आता आपली एकूण 67 मिनिटं झाली होती, त्याच्यामध्ये आपण 12 मिनिटं ॲड करूया. सो साधारणतः 80 मिनिटापर्यंत तुमचं जे आहे इथपर्यंत कंप्लीट झालं पाहिजे, म्हणजे 1 तास 20 मिनिटं. ओके, 1 तास 20 मिनिटामध्ये इतिहास पूर्ण झाला पाहिजे. आणि आता जो तुमच्याकडे एकूण वेळ आहे 40 मिनिटं, तो तुम्ही देणार आहात राज्यशास्त्राला. आता बघूया आपण राज्यशास्त्राचं वेटेज नेमकं कसं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. सेम हे तुम्हाला 2 गुणांसाठी आहे, 2 विधाने तुम्हाला लिहायची आहेत. सो या ठिकाणी आपण 4 मिनिटांचं हे देऊया, वेळ देऊया. ठीक आहे, नेक्स्ट आहे चुकी बरोबर जे आहे ते तुम्हाला सहकार्याने स्पष्ट करायचं आहे. अगेन 3 पैकी तुम्हाला 2च लिहायचे आहेत, पण ह्याला थोडासा वेळ द्यावा लागेल, कारण एकतर पहिली गोष्ट तुम्हाला ते चूक आहे की बरोबर आहे हे पण लिहायचं आहे. बरोबर करून लिहायची गरज नाही आहे, फक्त चूक आहे की बरोबर एवढंच लिहायचं आहे. मग ते का चूक आहे आणि का बरोबर आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. पण चुकीचं वाक्य बरोबर वगैरे करून लिहा असा प्रश्न नाही आहे तुम्हाला. ओके, त्याच्यामुळे ते तुम्ही नाही करणार आहात. आता या ठिकाणी तुम्हाला एकूण 4 गुणांचा प्रश्न आहे. 2 उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत. सो याला तुम्ही साधारणतः 8 मिनिटांचा वेळ देऊ शकता. ओके, 4-4 मिनिटं प्रत्येकाला. 1 मिनिटं चूक आहे की बरोबर आहे ते लिहायला, 3 मिनिटं सहकार्य स्पष्ट करायला. ठीक आहे, अशा पद्धतीने एकूण आपण आतापर्यंत 12 मिनिटं दिलेली आहेत राज्यशास्त्राला. ओके, 80 मिनिटं साधारणतःमध्ये आपला इतिहास झालाच पाहिजे, तरच तुम्ही राज्यशास्त्र जे आहे तर ते एकदम कंप्लीट पूर्ण करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना स्पष्ट करा. तुम्हाला एकच संकल्पना फक्त लिहायची आहे प्रश्न 8व्या अ मध्ये, ती पण 2 गुणांची आहे फक्त. सो तुम्ही याला 5 मिनिटांचाच फक्त वेळ देणार आहात, 5 पेक्षा जास्त वेळ नाही देऊ शकत. ठीक आहे, नेक्स्ट आहे सूचनांप्रमाणे कृती करा. अगेन या ठिकाणी तुम्हाला सूचना दिल्या जातील, कुठलं पण संकल्पना चित्र दिलं जाईल ते पूर्ण करा, किंवा कालरेषा चित्र पूर्ण करा, किंवा ओघ तक्ता पूर्ण करा, जो की निवडणूक आयोगाचा वगैरे आहे, निवडणूक प्रक्रियेचा, तर तो पूर्ण करा असं दिलं जाईल. ओके, सो हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकूण 2 गुणांचा हा प्रश्न आहे. सो तुम्ही ह्याला हार्डली अगेन 5 मिनिटच देऊ शकता. ठीक आहे, असं मिळून एकूण आपला जो प्रश्न 8वा आहे त्याला तुम्ही देणार आहात 10 मिनिटं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे थोडक्यात उत्तरे लिहा. आता या ठिकाणी 2 गुणांचा प्रश्न आहे, तुम्ही साधारणतः 4 ते 5 पॉईंट्स लिहिणं अपेक्षित आहे. सो याला आपण देऊया एक 7 ते 8 मिनिटांचा वेळ. ठीक आहे, सो 7 ते 8 मिनिटांचा वेळ आपण याला देणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं तर आपलं जे राज्यशास्त्र आहे तर ते एकूण 30 मिनिटांमध्ये कंप्लीट होत आहे. ओके, 30 मिनिटांमध्ये एकूण आपलं राज्यशास्त्र कंप्लीट होत आहे. आपला इतिहास जे आहे तर ते एकूण 80 मिनिटात कंप्लीट झालं होतं. राज्यशास्त्र एकूण 30 मिनिटांमध्ये, म्हणजे 110 मिनिटांमध्ये आपला पूर्ण पेपर हा कंप्लीट झाला पाहिजे. मग जी उरलेली 10 मिनिटं आहेत त्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा प्रश्न लिहायचे असतील तर तुम्ही ते लिहू शकता, किंवा त्यामध्ये तुम्हाला काही राहिला असेल लिहायचा, एखादा प्रश्न आठवत नसेल वगैरे, तर तो तुम्ही कंप्लीट करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्ही इतिहास जेव्हा लिहिणार आहात इतिहासाची उत्तरं, तेव्हा ती उत्तरं खूप मोठी असतात आणि एक्झामिनरकडे एवढा वेळ नसतो की तुमची सगळी उत्तरं तो बघेल. ठीक आहे, मग त्याच्यामुळे तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत उत्तरामधले त्याला अंडरलाईन करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही पेपर प्रेझेंटेशनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की जे पण इम्पॉर्टंट शब्द असतात त्याला तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे, ओके. हो, PYQs हेल्पफुल आहेत, तुम्ही PYQs करायचे आहेत, जे की मी तुम्हाला ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला PYQs पण दिलेलेच आहेत. ठीक आहे, चलो. सो अशा पद्धतीने एकूण 110 मिनिटात तुमचा पेपर कंप्लीट झाला पाहिजे.
40 पैकी 40 गुण हवे असतील तर सांगितलेले चॅप्टर्स आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स केले तर चालतील का? हो, मी जे एक पॅरेग्राफ चॅप्टर मधले पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत ते केले तरी पण पुरेसे आहेत आणि एक्सरसाइज मधले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत तर ते ठीक आहे, तेवढं केलं तर चालेल. ओके, चलो. आता इथपर्यंत सगळं झालेलं आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल आहे. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टाटा.